मनीषाचे लग्न आशिष सोबत झाले। तिचे वडील दिनकरराव यांनी त्यांचा एक 2 BHK फ्लॅट तिच्या नावावर केला होता। आशिषला मनीषा फारशी आवडत नव्हती, पण घराची मालकी तिच्याकडे आहे हे समजल्यावर त्याने तिला सांगितले की आपण घर विकूया आणि दुबईला जाऊन तिथेच राहू। मनीषा खूप खुश झाली आणि तिने सर्व कागदपत्र आशिषकडे दिली आणि आशिषने घर विकले, व्हिसा आणि पासपोर्टची व्यवस्था केली आणि दुबईला जाण्यासाठी मनीषाला विमानतळावर घेऊन गेला। तिथे त्याने तिला सांगितले, तू इथे थांब, मी जरा आत जाऊन येतो। मनीषा बाहेरच बसून राहिली, पण दिवस संपला आणि रात्र सुरू झाली तरीही आशिष काही परत आला नाही। तिथे एका सफाई कामगाराने तिला एकटीला बसलेले पाहून विचारले, काय झाले ताई, तुम्ही अशा घाबरलेला का दिसत आहात? तेव्हा तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली। तो माणूस म्हणाला, तुमचा नवरा तर सकाळच्या फ्लाईटनेच दुबईला गेला आहे। हे ऐकून मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली। ती खूप रडू लागली। तिकडे दुबईला पोहोचल्यावर आशिष खूप खुश होता। त्याच्याकडे घर विकलेले पैसे होते, पण जशी त्याने बॅग उघडली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला, कारण बॅगमध्ये तर आशिष आणि मनीषाचे लग्न धूमधडाक्यात झाले होते। राधाताई आणि आशिषने तिच्या वडिलांना सांगितले होते की आम्हाला हुंडा नको, फक्त मुलगी पाहिजे। आपल्या मुलीची सासू आणि आपल्या जावयाचा स्वभाव पाहून दिनकरराव खूप समाधानी होते। त्यांनी लग्नाआधीच आपल्या एकुलत्या एक मुलीच्या नावावर 2 BHK फ्लॅट केला होता, तेवढीच तिच्याकडून मिळणारी संपत्ती। लग्नाच्या पहिल्या दिवशी मनीषावर कौतुकाचा वर्षाव झाला। सर्व नातेवाईक जमले होते। गोड गोड बोलणे झाले। राधाताई तिच्याशी खूप प्रेमाने वागत होत्या। आमची लक्ष्मी आमच्या घरात आली, आता आमचे घर उजळून निघेल असे म्हणत होत्या। पण लग्नानंतर काही दिवसांनी राधाताई हळूहळू खरी रूप दाखवू लागल्या। त्या मनीषाला कामाला लावू पाहू लागल्या, पण मनीषा लाडावलेली मुलगी होती। स्वयंपाक, धुणी भांडी, कपडे काहीही तिला जमत नव्हते। तिला पुस्तकं वाचण्याची आवड होती, त्यामुळे तिचा बराच वेळ पुस्तके वाचण्यात जायचा, पण राधाताईंना हे अजिबात आवडायचे नाही। त्या म्हणायच्या, सकाळपासून पुस्तकं घेऊन बसतेस, घरातील कामे दिसत नाहीत का? माझ्या काळात मी सासरी येताच सासूने सांगण्याआधीच मी स्वतः जबाबदारीचे ओझे उचलले होते। आणि तू, तुझ्या आईने काही शिकवून पाठवले नाही का तुला? सततच्या ह्या टोमण्यांनी मनीषाचा आत्मविश्वास डगमगला। तिला वाटले की सासू इतक्या प्रेमाने बोलत होत्या ते खोटे होते का? तिने हळूहळू घरकाम करण्यास सुरुवात केली, पण तिच्या कामात अनाडीपणा दिसून यायचा। तिच्याकडून एखादी चूक झाली की राधाताई तिला खूप बोलायच्या। एके दिवशी मनीषा आपल्या खोलीत नेहमीप्रमाणे पुस्तकं वाचत बसली होती। तितक्यात राधाताई तिथे आल्या आणि मोठ्या आवाजात रागाने तिला बोलू लागल्या। राधाताईंचे बोलणे ऐकून मनीषा थोडी घाबरली आणि तिच्या हातातून पुस्तक खाली पडले। त्या पुढे म्हणाल्या, उठ, स्वयंपाकघरात जाऊन बघ, भांड्यांचा ढीग साठला आहे। मी म्हातारी असून एकटी घरकाम करते। तुझ्या नवलाईचे 9 दिवस संपले, त्यामुळे आता उठून कामाला लाग। सासूचे बोलणे ऐकून मनीषाला आश्चर्य वाटत होते, कारण ह्या त्याच राधाताई होत्या ज्या तिच्या लग्नासाठी खूप प्रेमाने वागल्या होत्या। नाईलाजाने मनीषाला उठून स्वयंपाक खोलीत जावे लागले। तिने पाहिले तर खरंच सिंकमध्ये भांड्यांचा ढीग लागला होता। मनीषा भांडे धुवत असताना अचानक एक प्लेट तिच्या हातातून पडली आणि फुटली। आवाज ऐकून राधाताई लगेच किचनमध्ये आल्या आणि चिडून म्हणाल्या, एकतर 1 रुपया देखील हुंडा आणला नाही आणि आता माझ्या घरातल्या सामानाची नासधूस करतेस। मनीषा म्हणाली, सॉरी आई, पण तुम्हीच तर माझ्या बाबांना सांगितले होते की आम्हाला हुंडा वगैरे काहीही नको, नारळ आणि मुलगी द्या। यावर राधाताई चिडून म्हणाल्या, अगं मी सहज बोलले होते, म्हणून काय तुझ्या बापाने तुला रिकाम्या हाताने सासरी पाठवणे योग्य दिसते का? तुझ्या बापाला एकुलत्या एक मुलीला रिकाम्या हाताने पाठवायला काहीच कसे वाटले नाही? त्यांनी मनीषाला खोलीत परत जायला सांगितले। त्या म्हणाल्या, माझे नुकसान करू नकोस, माझी मी भांडी धुवून घेईन। मनीषाचे मन अजूनही शांत होत नव्हते। राधाताईंचा राग पाहून मनीषाला धडकी भरली। तिने पटकन हात धुवून ओढणीला पुसले आणि धावत आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून रडू लागली। बराच वेळ ती तशीच रडत बसली। तेवढ्यात आशिष आला आणि दरवाजा वाजवू लागला, कारण मनीषाने आतून कडी लावली होती। तिने उठून दरवाजा उघडला तर आशिषने मनीषाकडे पाहिले
तर तिचे डोळे रडून सुजले होते, पण याने त्याला काही फरक पडला नाही, कारण त्याला ना तिच्या रडण्याची चिंता होती ना हसण्याची. आशिषला मनीषा किंवा घरातील कोणत्याही गोष्टींमध्ये रस नव्हता. तो स्वतःच्या जगात रमलेला माणूस होता. मनीषाला सगळं कळायचं, पण तिने वडिलांसमोर कधीच त्याची तक्रार केली नाही. आशिषच्या डोक्यात शॉर्टकटने पैसे कमावण्याचे विचार सुरू असायचे. मेहनत करायला तो कधीच तयार नव्हता. त्याला फक्त बंगला, गाडी आणि आरामदायी जीवन हवे होते. तो मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता, जिथे कसे तरी 2 वेळचे जेवण तर मिळायचे, पण पैशांची कमतरता होती. आशिषचा मूळचा स्वभावच खोटारडेपणाचा होता. त्याला कधीच मेहनत करून पैसा मिळवायचा नव्हता. लग्नाआधीच त्याने मित्रांना सांगितले होते, मला एक श्रीमंत बापाची मुलगी हवी आहे. तिला हात लावायचं नाही, फक्त तिच्या नावावर असलेली प्रॉपर्टी मिळाली म्हणजे बास. त्याला लवकरच कळले की मनीषाच्या नावावर घर आहे. तिच्या बाबांनी, दिनकररावांनी काळजीपूर्वक तिला आर्थिक पाठबळ म्हणून ते दिले होते. पण आशिषने लग्नानंतर हळूहळू मनीषाच्या भावनांसोबत खेळायला सुरुवात केली. तो तिच्याशी प्रेमाचे नाटक करू लागला. एके दिवशी तो मनीषाला म्हणाला, मनीषा, तुला आता ठाऊक असेलच की लोक परदेशात जाऊन भरपूर पैसा कमावतात. त्यामुळे मला असे वाटते आपण तरी इकडे कशाला कुढत जगायचे. आपणही दुबईला जाऊ. मला माहिती आहे तिथे मला नक्की काम मिळेल. आपण श्रीमंत होऊ. तुझ्या त्या फ्लॅटचा काय उपयोग? आपण तो फ्लॅट विकू आणि दुबईत छानसा बंगला घेऊन राहू. पण मनीषा त्याच्या बोलण्याने शांत होती. तिच्या मनात सतत विचार यायचे की हा घर विकण्याचे का बोलतोय. तिच्या बाबांनी मोठ्या प्रेमाने तो फ्लॅट तिच्या नावावर केला होता आणि आता तो फ्लॅट विकून आशिष तिचा विश्वासघात तर करत नसेल ना, या विचाराने ती विचलित झाली होती. पण दुसरीकडे तिला असेही वाटत होते, तो बरोबर बोलतोय. आजकाल जास्त पैसे कमावण्यासाठी लोक परदेशात जाऊन नोकरी करतात. हा विचार करून तिने फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला. ती मनाशी म्हणत होती की कदाचित सगळं ठीक होईल. तिने घराची कागदपत्रे त्याच्या हवाली केली. राधाताईंना सुद्धा हे माहिती होते. त्या मनीषाला म्हणाल्या, सुनबाई, तू अगदी योग्य केलेस. अगं, लग्न झाल्यावर मुलीने नवऱ्याचेच तर ऐकायचे असते. सासरी येऊन मायबापाकडच्या गोष्टी विसरायच्या असतात. मनीषा काहीच बोलली नाही आणि शेवटी आशिषने तो फ्लॅट विकला. पैशांचे व्यवहार फक्त स्वतःकडे ठेवले. मनीषाला सांगितले की व्हिसा आणि तिकीट बुक करतोय. सगळं ठरवल्यावर तो दुबईला जाण्यासाठी मनीषाला विमानतळावर घेऊन गेला. मनीषा खूप आनंदात होती. आपण दुबईत नव्याने जगू असे ती मनातल्या मनात म्हणाली, पण तोच तिचा स्वप्नभंग होता. आशिषने तिला विमानतळावर एका बेंचवर बसवले आणि म्हणाला, तू इथे थांब, मी येतोच. मनीषा मंद हसली आणि ठीक आहे म्हणाली. तिला वाटलं काही क्षणात दोघे हातात हात घालून विमानात बसतील, नव्या आयुष्याची सुरुवात करतील. पण 2 तास झाले तरी आशिष काही परत आला नाही. मनीषाच्या मनात शंका येऊ लागली. तिथे एका सफाई कामगाराने तिला एकटीला बसलेले पाहून विचारले, काय झाले ताई, तुम्ही अशा घाबरलेल्या का आहात? तेव्हा तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली. तो माणूस म्हणाला, तुमचे पती बहुतेक सकाळच्या फ्लाईटनेच दुबईला गेले असतील. हे ऐकून मनीषा हादरली. तिचे डोळे पाणावले. तिने फोन लावण्यासाठी पर्स उघडली, पण त्या पर्समध्ये तिचा मोबाईल नव्हता. बहुतेक त्याने आधीच तिचा मोबाईल काढून घेतला होता. इकडे दुबईत आल्यावर आशिष खूप खुश होता. त्याने हॉटेलात खोली घेतली आणि सर्वात आधी त्याने आपली बॅग उघडली. पण बॅगमध्ये ठेवलेली बँकेची फाईल, चेकबुक, रोख रक्कम काहीच सापडले नाही. त्याला आठवले, तो रात्री घाईत बॅग बंद करताना काहीतरी चुकला होता. कागदपत्र बहुतेक मनीषाच्या त्या बॅगेतच राहिली असावीत. तो लगेच फोन लावू लागला, पण आता मनीषाकडे फोन नव्हता, कारण त्यानेच तो तिच्या पर्समधून काढून घेतला होता. आशिषचे डोके फिरले. त्याला लक्षात आले की आपल्या हावरेपणामुळेच तो फसला आहे. इकडे मनीषा त्या बाकावर बसून सगळं समजून चुकली होती. ती हळूहळू उठली आणि डोळ्यातील अश्रू पुसून उभी राहिली. तिच्या डोक्यात विचार चालू होते. आता घरी जाऊन बाबांना सांगायचे, पोलिसात जायचे आणि ह्या माणसाला योग्य धडा शिकवायचा. मनीषा हळूहळू विमानतळाबाहेर आली. तिचे हातपाय अजूनही थरथर कापत होते, पण डोळ्यात पाणी मात्र अजिबात नव्हते. तर एक दृढ निश्चय होता. तिने लगेचच एका सार्वजनिक फोन बूथवरून आपल्या बाबांना म्हणजे दिनकररावांना फोन लावला. रडत रडत तिने सगळी हकीकत सांगितली. आशिषने तिला कसे फसवले, घर विकले आणि तिला एकटे टाकून
परदेशी पळून गेला. दुसऱ्या बाजूला दिनकरराव शांतपणे ऐकत होते. काही वेळ शांतता होती. मग ते गंभीर आवाजात म्हणाले, मनीषा, तू घाबरू नकोस बाळा. तू माझी लेक आहेस. मी तुझे काहीही वाकडे होऊ देणार नाही. आधी टॅक्सी करून थेट घरी ये. मनीषा घराकडे निघाली. वाटेत तिच्या डोक्यात सतत एकच प्रश्न येत होता, तो म्हणजे मी त्या माणसावर इतका विश्वास का ठेवला? पण आता पश्चातापाला काहीच अर्थ नव्हता. आता पुढे काय ते पाहायचे होते. मनीषा घरी पोहोचली आणि आईबाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबांनी तिला शांत केले. ते म्हणाले, आता रडायचे नाही. तुझ्या अशा शांत स्वभावाचा फायदा घेऊन त्या माणसाने तुला फसवले आहे. दुसऱ्या दिवशी दिनकरराव मनीषाला घेऊन थेट पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी तक्रार नोंदवली. घर विक्रीचे कागदपत्र, फसवणुकीचे तपशील सगळे दिले. पोलिसांनी आशिषवर गुन्हा दाखल केला. फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक कपट. इकडे दुबईत आशिषची तारांबळ उडाली होती. त्याच्याकडे घराचे पैसे नव्हते. बँक अकाउंटमध्ये शून्य शिल्लक. हॉटेलवाल्यांना बिल देता येईना. तो एका ओळखीच्या एजंटकडे गेला, पण तिथेही त्याला मदत मिळाली नाही. त्याच्या सगळ्या स्वप्नांचा फुगा फुटला होता. एका दिवसातच इंटरपोलमार्फत माहिती पोहोचली. आशिषने बनवाबनवी करून परदेशात पळ काढला आहे हे अधिकृत झालं. भारतातून पोलिसांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली. आशिष एका रात्री दुबईतून पलायन करण्याचा प्रयत्न करताना विमानतळावरच पकडला गेला. 2 महिन्यांनी आशिषला भारतात परत आणण्यात आले. कोर्टात केस चालू झाली. दिनकररावांनी चांगले वकील उभे केले होते. मनीषाने कोर्टात उभे राहून सगळं ठामपणे सांगितले. तिने स्वतःच्या स्वप्नांसाठी घरावरचा अधिकार कसा सोडला आणि तिला कसे फसवण्यात आले हेही सांगितले. तिच्या सासूला देखील कोर्टात बोलावले गेले. त्यांनी आधी आशिषचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण पुरावे इतके ठोस होते की त्या काहीही करू शकल्या नाहीत. 2 वर्ष केस चालली. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. घराची विक्री फसवणुकीच्या आधारावर झालेली असल्याने व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात आला. मनीषाला तिचे घर परत मिळाले आणि आशिषला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. तसेच तिच्या सासूला देखील चांगलाच दंड भरावा लागला. त्यानंतर मनीषाने कधी मागे वळून पाहिले नाही. तिचे वडील म्हणाले, बाळा, हे घर तुझ्या नावावरच आहे, पण आता ह्या घरात राहून तू पुन्हा दुःख अनुभवू नकोस. मनीषाने निर्णय घेतला. तिने ते घर विकले आणि त्या पैशातून एक छोटासा पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण तिला वाचनाची आवड होतीच आणि बाकीची रक्कम एका अनाथ आश्रमामध्ये दान दिली. ती आई-वडिलांसोबत राहू लागली. तिच्या सक्षमीकरणासाठी तिच्या आईबाबांनी तिला नेहमीच आधार दिला. काही वर्षांनी मनीषाचे पुस्तक विक्रीचे दुकान भरभराटीला आले. अनेक कॉलेजचे विद्यार्थी तिचे ग्राहक झाले. ती आता स्वतः कष्ट करून पैसे कमावत होती. स्वाभिमानाने जगत होती. एके दिवशी तिच्या दुकानाला एका मोठ्या प्रकाशक कंपनीच्या मॅनेजरने भेट दिली. त्यांनी तिला विचारले, तुम्हाला पुस्तकं वाचण्याची एवढी आवड आहे, तर मग तुम्ही स्वतःच एखादे पुस्तक का नाही लिहित? मनीषाला त्यांचे बोलणे खूप भावले. तिने आपल्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिले. विश्वासघातातून स्वाभिमानापर्यंत. ते पुस्तक खूप विकले गेले. मनीषा आता स्वतंत्र, स्वाभिमानी आणि कष्टाळू स्त्री झाली होती. आशिषने तिला फसवले, पण तिने स्वतःला पुन्हा उभे केले. कधी काळी पुस्तकं वाचणारी मनीषा आता स्वतःच इतरांना प्रेरणा देणारी लेखिका झाली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.